श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत ऐकूया डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग दुसरा. विषय आहे अनक्षर बायांची शहाणीव. आपल्या संत स्त्रिया चांगल्याच धीट होत्या. स्त्रियेचे शरीर पराधीन देह अशी देह मनाची विभागणी त्यांना अतिशय उत्तम जमली होती. मनानं हरिगुण गात असताना, मुखानं त्याचंच नाम उच्चारत असताना, आपल्या स्त्री देहामुळे जे जे काही वाट्याला येतं त्याचा धीट उच्चार त्या कायम करत गेल्या. आणि त्याच का, इथली सामान्य स्त्री देखील, सतत कामामध्ये असणारी स्त्री देखील दळिता कांडिता आपल्या मनीचं गुज जात्यावरच्या ओव्यांमध्ये मांडत राहिलीच की. तिला अक्षर ओळख नसेल, पण उपजत शहाणपण होतंच तिच्या ठाई. तिला मुद्दाम शिक्षणापासून दूर ठेवलं तरीही तिची विचारशक्ती होतीच की जागी. ती ऐकत होती, पाहत होती, निरीक्षणं करत होती आणि मुख्य म्हणजे स्वतः स्वतंत्र विचारही करत होतीच. म्हणून तर राम गेले धावूनी, बाणभाता घेऊनी, सीता पाहे वाटोली, दारी उभी राहुनी अशी कथा त्या ओव्यांमध्ये गुंफतात. आणि मग बिनधास्तपणे राम म्हणू नाही राम, नाही सीतेच्या तोलाचा असंही म्हणतात. या ओवीच्या रचयिता स्त्रीचं नाव नाही, पण हवं कशाला ते? कारण सगळ्या स्त्रियांच्या मनातली ठसठस ती आपल्याला बोलून दाखवते. लोकसाहित्यामध्ये अशा कितीतरी ओव्या, म्हणी, गाणी आणि कथा बायांनी रचल्या आहेत. मुळात ओवी या शब्दामध्येच ओवणं ही कृती सामावलेली आहे. काय ओवते ती? तर एखादी कथा ओवते, स्वतःच्या जगण्याची कथा, आपुलिया सारिख्या इतर बायांची कथाव्यथा, सुखाची मोजकीच भांडी पुन्हा पुन्हा लख्ख केलेली आणि तळघरात झाकून ठेवलेले सल, वेदना आणि निश्वसित. कधी जात्यावर दळत असताना त्या जात्याला सुखदुःख सांगतात. जात्यावरच्या ओव्या या तर स्त्रियांची श्रमगीतं आहेत. दळणं आणि गाणं, तिला जे म्हणायचं होतं ते तिच्या ओठांवर ओवी रूपातच येत गेलंय. म्हणूनच तिच्या जगण्याची लय तिच्या ओव्यांना मिळत गेलीय. जात्याचं एक आवर्तन हे ओवी रूपाचंही एक नादरूप आवर्तन आहे. कधीकधी साऱ्याजणी मिळून काम करताना एकत्रितपणे ओवीला ओवी त्या जोडत गेल्या आहेत. त्यामुळे जसं त्यांचं काम तसं त्यांचं गाणं, सहज, स्वाभाविक, अंगवळणी पडलेलं. कधी तिनं गाणी रचली आहेत आनंदानं गायला. मग ती खेळ खेळताना म्हणायची गाणी असोत की हदग्याची गाणी असोत. गाणं म्हणताना हसत खेळत, अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळत, अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारित, किंवा सासुरीच्या वाटे कुचुकुचू काटे, माहेरीच्या वाटे हळद कुंकू दाटे, असंही ती म्हणून गेलीये. कधी तिनं मांडवामध्ये पुढं पुढं करणाऱ्या, तोरा मिरवणाऱ्या विहिणीची टर उडवून त्याचा खट्याळ आनंदही घेतलाय. कधी भावाची माया ओलावल्या आवाजात पुन्हा पुन्हा सांगितलीय. उखाणे रचून रोजच्या कष्टमय जगण्यावर तिनं उतारा शोधलाय आणि आपलं दुःख हसून साजरं केलंय. कधी तिनं कथा रचल्या आहेत. कधी ती असं म्हटलीये की सीतेनं आपलं दुःख गहू गहू साऱ्या बायांना वाटून दिलं. तर कधी तिला आकाश आणि धरणी याच्यातलं नातं उमगतं आणि मग ती म्हणते, पाऊस पडला पडला मोत्या पवळ्याच्या धारा, पाऊस पडला पडला मोत्या पवळ्याच्या धारा, नका करू गलबला ग धरणी बाईचा पती आला. पाऊस आणि धरणीबाई यांच्यातल्या आदिम संबंधांचा उच्चार तिनं कौतुकानं केलाय. मला स्त्रीवादाच्या संदर्भामध्ये नेहमी उपयोगात येणारा भगिनी भाव हा शब्द फार मोलाचा वाटतो. आणि हा शब्द प्रचलित होण्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे हा भाव सातत्यानं प्रवाहित होत आला आहे, हेही फार महत्त्वाचं वाटतं. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत आपण ऐकत होतात डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. दुसऱ्या भागाचा विषय होता अनक्षर बायांची शहाणीव. निर्मिती सहाय्य संकेत गायकवाड. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.